हे राजगड, तिकडे बॅक साईडला दिसतं तोरणा आणि कम्प्लिटली या साईडला दिसतंय सिंहगड. म्हणजे पुण्यातील 3 किल्ले एकाच लाईनमध्ये सरळ आपल्याला या इथून बघायला मिळतात. आता आपण जाऊया बालेकिल्ल्याकडे. म्हणजे जास्त काही मोठं पण नाही. हा बालेकिल्ला दिसतो इथे मग फक्त आपल्याला असं फिरून जायचं आहे. आणि हाडपॅच पण या आपल्या या वाटेत हाडपॅच पण चोरवाटेक आहे, 2 वाटायचे. मग हाडपॅच पण असं काय नाहीये. फक्त जाताना सांभाळून आणि शक्यतो सोबत जाऊया, कारण ना वर टाइम लागेल. तो माची, त्या माची ज्या आहेत त्या फार लांब लांब आहेत आणि मोठ्या आहेत. बालेकिल्ला आहे, त्याच्याकडे सदर आहे, सैबाईंचं हे आहे आणि तलाव वगैरे ते एका जागेवरच आहे बालेकिल्ल्याच्या खाली. त्याच्यामुळे तिथे वेळ लागत नाही, वेळ लागतो माची बघायला. आज पॉसिबल आहे आपण ट्राय करू की सगळ्या माची पूर्ण करायचं, कारण जाताना आपल्याला पुण्याला ट्रॅफिक मिळेल. तर मोस्ट ऑफ आपले प्रयत्न असतील की फोटो सेशन करा आपण माहोल पण करतो, ऑक्टोबरचा टाइम आहे. पण आज पॉसिबल आहे आपला प्रयत्न असेल की लवकर वर पोहोचण्याचा, एक्सप्लोर जास्त करण्याचा. कारण एक्सप्लोर जर केलं नाही ना तर मी इथे येऊन फायदा नाही काही. जास्तीत जास्त माची त्या 3 आहेत, त्यातला प्रयत्न करू आपण 3ही कव्हर करण्याचा, पण होत नाही त्या. जेवढा पॉसिबल आहे तेवढं करू आपण. मेंट करूया. आणि आपल्याकडे स्नॅक्स आहे, तो स्नॅक्स वर करूया. आपण वर पोहोचलो की टाइम बघूया, 9:30-10च्या टायमामध्ये ते करूया, म्हणजे रिटर्न येताना आपल्याला जेवणाचा पण टाइम होऊन जाईल. बरोबर. वैभव, दीपक जाधव, मंदार पवार, अमोल. फायनली बॅच डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आपण निघालो महाराष्ट्राच्या आणि महाराजांच्या आणि स्वराज्याच्या आपल्या सगळ्यांच्या पहिल्या राजधानीकडे, किल्ले राजगडाकडे. किल्ले राजगड तसं म्हणायला गेलं तर आपण मगाशीच म्हटलं की एक पर्वणीच आहे ट्रेकरसाठी, स्पेशली या महिन्यामध्ये. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा लॉंग टर्म नंतर राजगडला आले आपण जवळजवळ 7-8 वर्षानंतर पुन्हा एकदा राजगड करतोय. थोडंसं चालल्यानंतर आपण एक 20-20% अचीव करतो. तिथून राजगडाचा व्ह्यू बघतोय, बाले किल्ला दिसतोय, माची दिसत आहेत. आपण आपल्या कॅमेरा झूम करून सुद्धा बघितले. अत्यंत मनमोहक असा हा राजगडाचा व्ह्यू आहे, जो बरं वाटतं. बरेच वर्षांत राजगडला सुरुवात केली. तसं राजगड जास्त मोठा नाही ॲज अ ट्रेक म्हणून, कारण आपण बरोबर राजगडचा बालेकिल्ला दिसतो आपल्याला इथे हा, आणि त्याच्या माची आहे सगळ्यांनी. तर जास्त मोठा नाही, परंतु म्हणजे राजगड आहे शेवटी. तो त्याला शब्दात वर्णन करू शकत नाही. आपली महाराजांची म्हणजेच आपल्या स्वराज्याची आणि आपल्या अखंड महाराष्ट्राची पहिली राजधानी सूर्योदय राजगड. काही काय असं ना, पण आपल्याला एक मनमोहक असं सूर्योदय बघायला मिळालं. आणि ते सूर्योदयानंतर आपण पुढे आलो. असंख्य मध्ये ह्या अशा प्रकारचे बॅनर काही संस्थांनी लावले आहेत. फार चांगलं आहे की या राजगडाच्या जंगलामध्ये, राजगडाच्या जे आपण जाताना मध्ये मध्ये तुम्हाला असे बॅनर्स मिळते, पोस्टर मिळते, ज्याची चांगली माहिती दिलेली आहे. रस्ता बऱ्यापैकी चांगला मिळालेला आहे. रहदारी चांगली आहे, जाणारी वाट चांगली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने, हे भोर विभागाच्या वतीने असे मध्ये मध्ये पक्षी असतील, प्राणी असतील, त्यांचे बॅनर, त्यांची माहिती, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काही कालावधी वर आल्याच्या नंतर थोडंसं विश्रांती आम्ही बसलो.
हार्डली अर्ध्या तासाच्या अंतराने आपण जवळजवळ 70-80% वर आलो. बॅक हा राजगड दिसतोय, बाले किल्ला, आणि ही इकडे माचे दिसते. पप्पा बोला. आता हे जवळजवळ एक पाऊण एक तासाची अंतर कापल्यावर आपण 80% वर येतो. आपण बॅक साईडला बघतो, इथे अगदी जवळच आलंय, म्हणजे क्लिअर दिसायला लागले राजगड. राजगड तसं चढायला डिफिकल्ट नाहीये, चांगली वाट आहे. माची त्याच्या फार मोठ्या आहेत आणि बाले किल्ला पण चांगला आहे, बघण्यासारखं चांगलं आहे, आणि मेन म्हणजे त्याला इतिहास चांगला आहे. तर हा एक राईट सीझन आहे, ऑक्टोबर ते जानेवारी फेब्रुवारी. ही फुलं बघतात, हीच याची खासियत आहे. बाकी तर इतिहास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि इझी आहे. आवर्जून ऑक्टोबर ते फेब्रुवारी मी प्रिफर करेल की तुम्ही राजगड आवर्जून करा, आणि क्लायमेट सुद्धा चांगलं आहे. तर आता आपण जातोय बाले किल्ल्याकडे. फक्त 10% आता राहिले. आपण जवळजवळ सदर आहे, सदरेकडे आलोय. हे राजगड, तिकडे बॅक साईडला दिसतं तोरणा, आणि कम्प्लिटली या साईडला दिसतंय सिंहगड. म्हणजे पुण्यातील 3 किल्ले एकाच लाईनमध्ये सरळ आपल्याला या इथून बघायला मिळतात. आता आपण जाऊया बाले किल्ल्याकडे. आता आपण साईडला बघतो तर तिकडे बालेकिल्ला आहे, तिकडे आपण सदर आहे, मंदिर आहे, आणि आता आपण टेहळणी बुरुजाकडे आलोय. इथली खासियत अशी आहे, आपण बऱ्याचशा पिक्चरमध्ये बघितलं असेल, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये युट्यूबरच्या बघितलं असेल. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ना, खाली बघितलं ना तर ती पाली दरवाजाची वाट आहे, आणि दिसतंय की ते एकदम नयनरम्य वातावरण आहे, पूर्ण झाडी आहे पसरले. त्याच्या बरोबर समोर आपण, मला वाटतं आपण मूवी बघितला असेल तानाजी मालुसरेंचा, त्याच्यामध्ये पण दाखवलं होतं, तिकडे तोरणं आहे. तोरण्यावरनं रेस ट्रेक आम्ही सुद्धा एक 7-8 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर केला होता. फार मजा येते रेस ट्रेकला. जवळजवळ 5 ते 6 तास वरच्यावरच लागतात. तर 11 टेकड्या होतात. तोरण्यावरून चालू केला की वरच्यावर असं टेकड्या येऊन आपण तिकडे माचीकडे निघतो. तो एक रूट आहे, आणि बाले किल्ल्याकडे निघण्याचा तो बरोबर तोरणा ते राजगड आहे. दुसरं त्याचा ऍडव्हान्टेज आहे की आपला रायगड आहे त्या साईडला पश्चिमेला. तो रायगडचा टोक तिकडे आता धुका असल्यामुळे दिसत नाही. बरेचसे लोक तोही सुद्धा ट्रेक करतात. राजगड टू रायगड वाया आपण रायलिंग पठार लागतो, आणि त्याच्यानंतर लिंगाणामध्ये लागतो, आणि तिथे तो तोरणा आला. राजगडावर आपण उभे आहोत, तोरणा समोर आला, आणि कॅमेरा जर या साईडला फिरवला तर तिकडे ते आता धुरकट दिसते, पण आम्हाला याच्यामधून दिसतोय की ते टॉवर्स दिसते. जे तिथे तो आहे सिंहगड. म्हणजे पुणे जिल्ह्यातले 3 किल्ले जे अगदी इम्पॉर्टंट त्या काळात होते, आता सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. ते हा सराउंड बॅक साईडला आहे, ही आहे पुण्याची बाजू, आपल्या बॅक साईडला पश्चिमेची बाजू आहे. माझ्या डाव्या हाताला दिसतोय सिंहगड, त्याच्या बरोबर अपोजिट माझ्या दिसतोय तोरणा, आणि आता आपण उभा आहोत राजगडावर. अशी ही एक खास प्लेस आहे. आणि हे याला तर शब्दात तोड नाही. मित्र, ट्रेकर्स आणि तलावाच्या किनारी शांत राजगडावर बसणं, याला दुसरे शब्दच नाहीत. एक रिलॅक्समेंट भेटते ना, ती जगात कुठेही मिळू शकत नाही, ती आम्हाला राजगडावर मिळाली. अखेर आम्ही तलावाच्या कडेने सदरेकडे निघालो, मंदिराकडे निघालो. असंख्य गर्दी होती. या सोशल मीडियाच्या रील्स असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टीने. इथे आपण लहान ट्रेकरसुद्धा बघतोय. हे सदर आहे, तिथे काही लोक स्टेला येतात, टेंट टाकतात, काही लोक आतमध्ये राहतात, आणि मग दिवसा एक्सप्लोअर करून पुन्हा संध्याकाळी रिटर्नला निघतात. ही महाराणींची समाधी आहे, आणि त्याच्या समाधीवर दर्शनानंतर आपण निघालो ॲक्च्युअल आपल्या नतमस्तक होण्यासाठी मंदिराकडे. मंदिराच्या बाजूलाच हे जे टेंट टाकले होते, त्याच्यातून आपण वाट काढत मंदिराच्या पहिल्या पायरीमधून आतमध्ये आलो. आतमध्ये एवढा शांत वातावरण,
आणि असा गारवा आपल्याला बघायला मिळाला की बाहेर किती ऊन असलं तरी मानसिक आणि शारीरिक शांतता ही ॲटोमॅटिक इथे आल्यावर आपल्याला नतमस्तक व्हायला जाते आणि आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतो. फार हे दृश्यच पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कळेल की त्या काळापासून आपण जे पूजाचा करतो आणि जे आपल्याला ऊर्जा मिळते ते ऊर्जास्थान म्हणजे हे मंदिर. आलेला प्रत्येक ट्रेकर या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही आणि तो दर्शन घेतल्यावरूनच पुढे जायला निघतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा हे दर्शन घेतलं या गर्दीतून वाट काढत आणि पुन्हा आपण बाहेर जायला निघालो. अजूनसुद्धा हे मंदिराचं जर आतलं बांधकाम बघितलं तर त्या काळाची आठवण करून देतं. आवर्जून प्रत्येक ट्रेकर ते दर्शन घेऊन पुढे जायला निघतो. ही आमची पूर्ण टीम या मंदिरामध्ये नतमस्तक होताना दर्शन घेताना एक वेगळाच अनुभव घेताना आपल्याला बघायला मिळतो. महाराज ज्यावेळेस मोहिमेवर निघायचे किंवा ज्यावेळेस गडावर असायचे त्यावेळेस नित्य नियमाने महाराजांचं या मंदिरामध्ये दर्शन घेणं आणि पुढे दिनचर्या चालू करणं असं काळ चालत असे. त्याच्यानंतर आपण निघालो सदरीकडे. सदर नंतर मग पुढे जाऊन बालेकिल्ला आणि पुढे माचे. हा सगळा रायगडाचा अवाढव्य परिसर. ही एक रूम आहे अंडरग्राऊंड. मात्र चर्चेसाठी वापर केला जात असावा असं बोलतात. आपण मंदिरांचे दर्शन घेतले. मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण आता जातोय बालेकिल्ल्याकडे. हा किल्ला बघितला आवाढव्य माची एकदम लांबपर्यंत गेल्या आणि त्याच किल्ल्याकडे जाताना ही अरुंद पायवाट. अगदी मध्यभागी असा बालेकिल्ला, दोन साईडला दोन माची, एक साईडला सदर तलाव आणि समोरून वळून दिसणारा अवाढव्य परिसर. परंतु आजकालच्या पिढीत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय अफाट गर्दी. सोशल मीडियाचा क्रेज असेल, काही असेल, कारण असेल, पण ही एवढी गर्दी पहिलं आम्ही बरेच वर्ष ट्रेक करतो पण कधी एवढं गर्दी बघायला मिळाली नाही. ती असं ही गर्दी यावेळेस बघायला मिळते. आणि मग त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल आलो बालेकिल्ल्याच्या महाद्वाराकडे आणि त्याच्यातून वाट काढत थोडंसं फोटो सेशन करत आपण पुन्हा बालेकिल्ल्याच्या दिशेने रवाना झालो. परंतु वरून दिसणारं हे मनाला अगदी फार सुखद क्षण देणारं हे व्ह्यू, हे दृश्य आपण बालेकिल्ल्यावरून बघतो आहे की मग त्या काळात ॲक्च्युअल नजारा कसा असेल, किती सुकून असेल, हे आपल्याला या व्हिडिओतनं बघायला मिळतं आहे. की एवढ्यावरचं आपण मगाशी म्हटलं की तोरणा असेल, सिंहगड असेल आणि बाकीचा परिसर आसपासला या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून सगळं बघता येतं, नजर ठेवता येते. आणि बालेकिल्ल्यावर असणाऱ्या या मंदिरातून आपण दर्शन घेतल्याच्यानंतर ॲक्च्युअल महाराजांची जी राहायचे महाराज राजवाडा, त्या राजवाड्याचे अवशेष आपण अजूनसुद्धा बघतो आहे. बॅनर लावून ते तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथली दगड अजूनही साक्ष देतो आहे की महाराजांच्या राजवाड्याची. फायनली आपण आपल्या माझ्या मागे फायनली आपण आपल्या माझ्या मागे बघताय हा आहे राजवाडा, राज सदन किंवा राजवाडा आहे. महाराज जिथे राहायचे ती ही जागा आहे
राजगडावर आणि ह्या बघतो हे सगळे राजवाड्याचे अवशेष आहेत. म्हणजे हे अगदी 1600 काळापासून असेच आहेत. हा इकडे एक आहे आणि आपण आता सध्या टॉपला आहोत राजगडावर. राजगडाच्या अगदी माथ्यावर आहोत जिथे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर महाराजांचे राजवाड्याचे अवशेष शिल्लक आहेत ते आपण आता एक्सप्लोअर करतोय. अवश्य बघा या एवढ्या भागातलं सगळ्यात टॉपचं थोडं फिरून झाल्याच्या नंतर शेवटी प्रश्न येतो पोटा पाण्याचा आणि आम्ही नेलेला स्नॅक्स करून नाश्ता करून पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो. पुन्हा बालेकिल्ल्यावरून खाली बालेकिल्ल्याच्या महाद्वाराकडे आलो. तिथून निघताना आम्ही फायनली गर्दीतून आता उतरतो खाली. उतरल्यावर पण पायरी पुढची मोस्ट ऑफ ट्रेकर आहेत त्यांनी विकेंड विकेंडला फार बेकार गर्दी असते. आपल्या व्हिडिओ तुम्ही बघा किती गर्दी असते आणि शक्यतो रात्रीचा ट्रेक करा म्हणजे दिवसाचं उतरायला बरं पडेल. नंतर विकेंडच्या गर्दीमध्ये फार बरा खराब होईल. सकाळी आणि अजून एक आहे की जर राजगड एक्सप्लोअर करायचं असेल पूर्ण बघायचं असेल तर आपल्याला एक दिवस याच गर्दीतून वाट काढत आम्ही निघालो पाली दरवाजा. फायनली आम्ही 1.5 किलोमीटर खाली आलो. हा आहे पाली दरवाजा. ज्या पाली गावातून हा निघतो तो पाली दरवाजा आणि त्याच्यातून आम्ही स्टार्ट केलं होतं गुंजवण्यामधून चोर दरवाजामधून आणि मग उतरायला चालू केलं पाली दरवाजामधून. हा थोडा इझी आहे, कमी अंतराचा आहे, त्याच्यामुळे बरेचसे ट्रेकर्स हा दरवाजा येण्या जाण्यासाठी वापर करतात आणि बऱ्यापैकी पायवाट चांगली आहे, बऱ्यापैकी मार्ग चांगला आहे. गरमीतून करण्यासाठी सोयीस्कर आणि बेस्ट मार्ग आहे. या मार्गाचा अवलंबन आपण करू शकता. तिथला गेट असेल, दरवाजा असेल, हे दृश्य असेल ते आपल्याला इतिहास साक्षी देतं, इतिहास आपल्याला डोळ्यासमोर घेऊन येतं आणि आपल्याला पुढे राजगड करण्याची किंवा उतरण्याची आणि पुन्हा येण्याची एक जिद्द देतं, एक आवड निर्माण करून देतं. आवर्जून आपण राजगड एक्सप्लोअर करा.